पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये जे काही प्रकरण घडलं होतं, दत्तात्रय गाडे हा आरोपी आहे। या आरोपीने 26 वर्षीय मुलीवरती पडक्या बसमध्ये नेऊन बलात्कार केला होता, रेप केला होता आणि हा आरोपी भटकत होता, ऊसामध्ये लपत होता, शिरूरच्या काही खेड्यापाड्यामध्ये तो पळत होता। परंतु शेवटी लष्कर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी या दत्तात्रय गाडेला उचलून आणले, ऊसातून रात्री 1:30 वाजता उचलून आणले आणि हा लष्कर गाडेला आता पुणे पोलीस शिवाजीनगरच्या कोर्टामध्ये घेऊन जाणार आहेत आणि त्यासाठी जे काही मोठ्या प्रमाणामध्ये तयारी केली जाते त्या तयारीबाबत आपण एक आढावा घेणार आहे। जी काही पोलिसांची जी काही फौजफाटा यांनी राबवलेला आहे, पोलीस सांगतात की हा आरोपी नाही, आम्ही दुसराच आरोपी घेऊन जाणार आहेत। पोलीस मीडियाची दिशाभूल करून या आरोपीला कोर्टामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात आणि अशातच युवक काँग्रेसच्या लोकांनी या लष्कर पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन देखील केलं होतं। आता पुणे पोलिसांनी त्यांना हटवले, कारण लष्कर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना त्या आरोपीला शिवाजीनगरच्या कोर्टामध्ये घेऊन जायचंय आणि त्यामुळे ही पूर्ण तयारी केली जाते। परंतु पुणे पोलीस कुठेतरी ह्या आरोपीला शिवाजीनगरच्या कोर्टापर्यंत घेऊन जाण्यासाठी कमी पडतायत असं वाटतंय, कारण वेगवेगळ्या संघटनेचे, वेगवेगळ्या पक्षाचे लोक, पदाधिकारी आता या लष्कर पोलीस स्टेशनच्या बाहेर जमताना दिसतात आणि या आरोपीला फाशी देण्याचीच मागणी करतात। याचबरोबर गृहमंत्र्याचा राजीनामा देखील ते मागताना दिसतात। मी मेघराज गावरे, तुम्ही बघता क्रांती न्यूज। धन्यवाद। आणि या भागातून आपण कंटिन्यू तुम्हाला रिपोर्टिंग करणार आहे, आपल्या क्रांती न्यूज चॅनलवरती लाईव्ह देखील असणार आहे, त्यामुळे आमच्या चॅनलला फॉलो करा आणि जेणेकरून या तुम्हाला जे काही प्रकरण घडले स्वारगेटचं, या प्रकरणाची अपडेट पूर्ण सेकंद तुम्हाला अपडेट मिळत राहील। मी मेघराज गावरे, तुम्ही बघता क्रांती न्यूज। धन्यवाद।